हॅलो हॅलो बघ बघायला हॅलो 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 सगळं वाजलं होतं तेवढं. होय 1:30 वाजून गेला. 1:35. गणपती बाप्पा झोपू नका. मंगल मूर्ती. इकडनं कुईलोड झाल्याशिवाय आपल्यात काही एनर्जी येत नाही. तुमचा सपोर्ट असेल तर ठीक आहे, ना आपल्या अर्धा तासात मी आवडतो. तुमच्या प्रतिसादाशिवाय ज्याप्रमाणे या ढोलकी ही शक्तित्रातली मूळ आणि त्याच्यात साज भरणारी झांज, ढोलकी आणि घुंगरू आणि त्याच्यानंतर महत्वाचं वाद्य तुमची शिट्टी आणि तुमची टाळी, ही आल्याशिवाय काय जमायचं नाही. आले बघा. तर आज 5वी माळ आहे. आई नवलईच्या या प्रांगणामध्ये, तिच्या परिसरामध्ये आज नाकरे गावची तिची लेकरं आणि परिसरातील या दशक्रोशीतील लेकरं आज आईच्या या मंदिराच्या जवळ आलेले आहेत आणि आया बहिणींचा उत्सव सुरू आहे. देवी देवतांचा उत्सव सुरू आहे आणि या उत्सवाच्या मांदियाळीमध्ये आजची 5वी माळ आणि या 5व्या माळीचा हा कार्यक्रम आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करेन, तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा. तुमची झोप लागू नये यासाठी मी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करेन. आमचं वाद बऱ्यापैकी तमाशा करून गेलेला आहे. आता हळूहळू जबाबदारी माझ्यावर आहे. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धदेवता श्री गणेश, बुद्धदेवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा अर्थदैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. अवघा उत्तर हिंदुस्थान त्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पाल मागायचा आणि मराठेशाही मजबूत केली असे आमचे थोरले बा मल्हारराव होळकर. या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची ठिणगी ज्यांनी पेटवली ते चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये एका स्त्रीला पुण्यश्लोक एक पदवी मिळाली, अशी एकमेव स्त्री, अशी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. या संतांच्या मांदियाळीमध्ये ज्ञानिया रचीला पाया तुका झाला शिकळस आणि त्याचप्रमाणे संत बाळूमामा. या ठिकाणी शिवरायांचा हा वैचारिक वारसा पुढे नेणारे शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या भूमीतील मी शाहीर विकास लांबोळे. माझ्या देवली गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी, आई विठ्ठलाई देवी, लांजाचा धनी केदारली, चव्हाटा, बोलतेश्वर, जोगाई, जागाई, जागेमलक, नटेश्वर, रंगदेवता आणि तुम्ही मायबाप. आज नाकरे गावची आई नवलाई देवी तुमच्या चरणाशी नतमस्तक होत गदी बाबू रंगले घराण्यातील भुवाशंकर, नारायण गुरव, बाबा राजाराम, बाबा विशाल, गणेश भिकाजी आणि गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य मी शाहीर सुरेवाला विकास लांबोळे तुमच्या चरणाची धूळमस्तक केल्यावर माझी शाखा धनी रवैया तात्पत्र कोटे, माझा ढोलकीपट्टू सिद्धार्थ बारगोडे, सिद्धेश बारगोडे, बेंजोला माझा सुरज वालपेकर, कीबोर्डला दिग्विजय डेरे आणि ऑक्टोपरला विशाल करंबेळे आणि हा माझा वेळावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारा आमच्या रत्नागिरीची शान माझा संजय दादा अर्थात 7th क्लास नावा साऊंड माझे वाहन व्यवस्था करणारे गजानन घोडे माऊली आणि सगळे मांदियाळी यासोबत कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. शक्तितुरा जर पंढरी असेल, शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठू माऊली नवकला उत्कर्ष ग्रामविकास मित्र मंडळ हे आहेत. तुम्ही मला ही संधी दिलीत
कार्यक्रम करण्याची, त्याबद्दल तुमचे विशेष आभार। या ठिकाणी माझ्याशी ज्यांचा संपर्क झाला ते नामदेव कोकरे माऊली यांचं मी जास्त ऋणी आहे। या ठिकाणी सरपंच सौभाग्यवंती सुभदा नार्वेकर माऊली, उपसरपंच विजयजी चव्हाण, पोलीस पाटील या गावचे सुधीर वाळिंबे माऊली, नाखरेगाव सजलेलं आहे आणि नाखरेगावची मालकीन या ठिकाणी सजलेला आहे, तिचं मंदिर सजलेलं आहे आणि तिचे लेकर देखील सजलेले आहे। हा तिचा उत्सव नवरात्रीची 5वी माळ तिच्या चरणाशी सादर आहे। तिचं स्तवन तुमच्या साक्षीनं माझ्या नवलाईच्या कौलानं आणि तेही उजव्या कौलानं सादर आहे। स्तवन माझ्या नवलाईचं नाखरेगावची मालकीन। या हिंदुस्थानामध्ये अनेक अशी मंदिरं आहेत, मात्र ज्याप्रमाणे हिंदुस्थानामध्ये एकमेव रावणाचं मंदिर आहे, त्याचप्रमाणे आज मी पहिल्यांदा असं मंदिर पाहिलं ज्याचं मुख दक्षिणेकडे आहे आणि हे दक्षिणाभिमुख माझी माऊली जागृत माझी नवलाई हे स्तवन तिच्या चरणाचे सादर करतात। आज जमला जनसागर, आज जमला जनसागर, जणू सुखाचे हे आगर, या सोहळ्याचा आदर नाखरे गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर। नाखरे गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर। सागर जणू सुखाच हे आगर, आज जमला जनसागर, जणू सुखाच हे आगर, या सोहळ्याचा आदर, या सोहळ्याचा आदर नाखरे गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर। नाखरे गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर। नाखरे
गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर नागरे गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर दक्षिणा विमुख तुझ्या चरणाशी सुख तुझ्या चरणाशी सुख तुझ्या चरणाशी सुख जागृत देवस्थान तुझ हरते सारी ही दुःख हरते सारी ही दुःख हरते सारी ही दुःख आई माझी ही भगवती गुण गाईल अल्पमती आई माझी ही भगवती गुण गाईल अल्पमती आहे सत्व तुझं हे खरं आहे सत्व तुझं हे खरं नागरे गावाचा नवलाईचा आज करूया हो जागर नागरे गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर सोहळा दर हा वर्षाचा सोहळा हा दर वर्षाचा सोहळा हा दर वर्षाचा लिहिपुर बाळ मोसचा प्रार्थना अन नवसाचा प्रार्थना अन नवसाचा प्रार्थना अन नवसाचा तुझ्या आभाळाची पाखर तुझ्या निवेदाची साखर तुझ्या आभाळाची पाखर तुझ्या निवेदाची साखर तुझ्या सेवेचा चाकर तुझ्या सेवेचा चाकर नागरे गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर नागरे गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर आज जमला जनसागर आज जमला जनसागर जणू सुखाचे हे यागर आज जमला जनसागर जणू सुखाचे हे यागर या सोहळ्याचा आदर या सोहळ्याचा आदर नागरे गावाच्या नवलाईचा गावाच्या नवलाईचा आज करूया हो जागर बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवलीचा बोल तूर बाबा राजाराम बबल विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर आई नवलाई देवी तुझा देवंग राजा तुझा येळकोट 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 बरं झोपलं झोपलं अरे आत्ताचा कुठं 2:45 वाजतायत पोरेनं झोपलं झोपायचं नाही झोपायचं नाही अजिबात झोपायचं नाही आमचं बुवा बघा सिनियर आहेत वरिष्ठ आहेत ते काय कुणाची कळ काढत नाहीत शक्तितुरा जतन करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे आणि हा अभिमानास्पद गोष्ट आहे एक मुस्लिम बांधव हिंदू संस्कृती जपतो आणि हिंदू संस्कृती कशी जपावी हे परखडपणे सांगतो राधाकृष्णाचं प्रेम राधाकृष्णाची गवळण कशा प्रकारे असावी लागते आणि नुसते बोलत नाही ते आपल्या काव्यातून दाखवून देतात शिवाजी राजांचं ज्याप्रमाणे त्यांनी स्तवन गायलं आणि कुणाच्या तरी डोळ्यातून पाणी आलं ही असते ताकद शाहिराची आणि शाहीर त्याप्रमाणे आता डबल बारी म्हटली की थोडी चिकवळगिरी पण पाहिजे थोडा गमती पण पाहिजे शास्त्र पण पाहिजे पहिलं चालायचं डपावर बाबा 10 कडव्याची गाणी झाली शास्त्र झालं आता थोडीशी गंमत झाली
2020चा जमाना आला. मध्ये जॉब पण पाहिजे, सगळं पाहिजे, झोप उडाली पाहिजे, काम धंदा सगळा सांभाळून ही जी आपण जागरण करतोय थोडाफार असलं पाहिजे. मला एक जोक आठवला, जोक सांगू नको मी राहू दे बोल ना. हा तुम्ही ऐकलं असेल काय माहितीये, एकदा होतं नमान. आता ये तिला कॉमेडी एक्सप्रेस म्हणतील, पण बुवा थोडंसं हसवतोय. तुम्ही आज काही बोलला तर सांगतो तुम्हाला. तर नमान होतं नमान आणि सीन वाघात. हनुमान राया गेला लंकेला सीतेची अंगठी घेऊन, की सॉरी म्हणजे सीतेची ओळख म्हणजे रामाची ओळख घेऊन तिकडे जायचा, लंकेमध्ये जाऊन सीन. आणि वर नमान हे वर असं पडदं बांधलेलं आणि मांडव ना, त्या मांडवाला दोरी बांधलेली आणि हनुमंताच्या मागणं असे ते हुक केलेले. आणि हनुमान असा वर्ण असा तरंगत येणार, वर्ण मांडवापासून खाली. आणि खाली सीतामाई पदर बिदर डॉक्टर घेऊन आता पोचलाय लंकेत हनुमान. आणि सीतामाईचा डायलॉग, जसा हनुमान खाली आला हनुमंतराया की विचारायचं कसे आहेत माझे श्रीराम, असा डायलॉग ठरलेला. आणि वर एवढा उंच मांडव आणि हनुमान तिथं वरती असं तरंगतो. आणि आतनं जो दोरी तुटली तर हा बिजा हनुमान डायरेक्ट तोंडावर. आणि ते बरं ह्या असं म्हणतात, ह्या असं मोठं ना ह्या भरलं. आणि सीतेला काही समजलं आता नक्की काय होतं. पण आता विचारायचं कसं, तिने आपलं डायरेक्ट विचारलं कसे आहेत माझे श्रीराम. विचारल्या म्हणतो तुझा श्रीराम सांगतो ग, पण जो दोरी कोणी मला तेवढी सांगा होतो. या गम तुझ्या आता आईचा गण घेऊया पुढे आणून. मला लय 2-3 आठवलं आतमध्ये आणून आकड्याकडनं भावाजीकडे चाय बनवून नामदेव काकड्याकडं 2-3 जोक आठवले सांगतो तुम्हाला. गण घेऊया. हॅलो गळ्याने गाऊया, गळ्याने पूजूया, डोळ्याने पाहूया श्री गणरायाला. गळ्याने गाऊया, गळ्याने पूजूया, डोळ्याने पाहूया श्री गणरायाला. ओंकार ईश्वर तो निर्विकार, साकार रूपात हो पाहूया. गळ्याने गाऊया, गळ्याने पूजूया, डोळ्याने पाहूया श्री गणरायाला. गळ्याने गाऊया, गळ्याने पूजूया, डोळ्याने पाहूया श्री गणरायाला. पिवळा पितांबर कस्तुरी तिळा, चिकमोत्याच्या माळा शोभती गळा. चिकमोत्याच्या माळा शोभती गळा, चिकमोत्याच्या माळा शोभती गळा. लळा त्याचा लागो मला माझ्या या मना, लळा त्याचा लागो मला माझ्या या मना. मनोभावी चरणी त्याच्या लीन होऊया. गळ्याने गाऊया, गळ्याने पूजूया, गळ्याने गाऊया, गळ्याने पूजूया, डोळ्याने पाहूया श्री गणरायाला. गळ्याने गाऊया, गळ्याने पूजूया, डोळ्याने पाहूया श्री गणरायाला. गळ्याने गाऊया, गळ्याने पूजूया, डोळ्याने पाहूया श्री गणरायाला. पाहून रूप गुणाचे मला भरते, भूक माझे सारे भाव वाढते.
गवळण गायली आणि रामचंद्र घाणेकर भावांची चाल. अरे धक्कन आई गवळण पडली यमुना काठावर. एवढे अजरावर गवळण ती चाल शायरांची. हा मूळ चाल अजून वेगळे आणि शाहीर आमच्या म्हणून गेले. अगं अरे कान्हा आज होऊन जाऊ दे तुझी न माझी डबल वारी. राधेची आणि कृष्णाची म्हणे डबल वारी. असो शाहीर आमचे मोठे कवी आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलाय गवळणीमध्ये. आता त्यांना उत्तर दिलं तरी त्रास, तरी पण त्यांना प्रॉब्लेम, नाही दिलं तरी प्रॉब्लेम. आता ते माझे वस्तात आज या ठिकाणी माझे गुरुवर्य बबन लांबोरे देखील आले आहेत आणि माझे जे वस्तात आहेत जी आता वंशावळ मी वाढवलेली आहे ते प्रभाकर धनावडे यांना ते ओळखतात. त्यांचं वाचन ते ओळखतात, त्याचं ज्ञान ते ओळखतात. तर त्यानुसार मी त्यांचं आता उत्तर आलेलं आहे, मोबाईलवर आलेलं आहे. मी ते शायरांना वाचून दाखवतो. तुम्हाला पटलं तर घ्या ना. तुम्ही सांगता गवळणीत मध्ये ते अध्यात्म आहे. तुम्ही कमरेच्या खालचं काही गात नाही, मी गात नाही. मात्र जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा उलगडा करतो त्यावेळेला तुम्हाला पटलं नाही पटलं फक्त एवढंच सांगा किंवा पटलेलं नाही, पुढचं लेक्चर द्यायची गरज नाही. एवढं यादा काय जातो मला, एवढा गरीब मी माणूस, साधा माणूस. तर भुवानी तो प्रश्न विचारलाय गवळणी, त्या गवळणीचं उत्तर देतोय. जीव शिव आत्मा कसा नटला तो परमात्मा, बासरीच्या खेळाचा सांगतो कुठं आत्मा. शिवाने दिली ती बासरी कृष्णाला, सरस्वतीने शिकवली त्याला बोट चालवायला. त्यात जीव शिव मायेचा श्वास कोंडला, कोंडला कोंडला त्यात मायेचा श्वास कोंडला. माया अडकली कृष्ण प्रीतीत पडली, ओहम सोहम मंत्रात तिची चिंता मिटली. कृष्ण बासरी वाजवी नादात कुंजवनात, आत्मज्ञानाच्या या 9 द्वारात. देहाच्या पिंडावर 7 ब्रह्मांडे रचली, 9 द्वारे खुली 1 द्वार कोंडली. मुरली वाजली हरिहरे, वेणू नांदली गोपुरे. 3 ताल सप्त पाताळ अद्वैत अंगभृती. मुरलीवर बोट खालीवर फिरती, माया मोहाची बोटे खालीवर फिरता फिरता. मुरली मार्तंडाच्या चरणी शरणली, जेजुरीच्या खंडोबाला जाऊन मिळाली. हा तुमचा मतितार्थ. आता इतका उत्तम. आज नाखरेगाव आमच्या बाबुरंगले घराण्यातील शाहीर आहेत. आमचे तुकाराम मानकर बुवांची काही मंडळी इथे आहे. शाहिरांचा गाव आहे. आमचं मूळ घराणं याची शाखा या नाखरे गावात आहे. इथे अनेक शाहीर आहेत आणि आज तुम्हाला सांगतील, कदाचित तुम्ही बोला, उत्तर कदाचित तुम्हाला अजून वेगळं काहीतरी मिळण्याची शक्यता. त्याच्यामुळे शाहीर हा घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर गवळणीचा. आणि माझा गवळणीचा एक भाग तुम्हाला देतो की राधेच्या चोळीमध्ये एक विंचू सोडला गेला कृष्णानं. तो विंचू पूर्वजन्मीचा कोड. फक्त काम सोडून तुम्ही उत्तर सांगायचं आणि तुम्हाला नाही आलं तरी याचा उलगडा करा की लांबोरे बोवा बोवा बोला ना तर नाही बोला, काय पण बोला, पण सांगा दुरेवाले तुमच्या प्रश्नाचं गवळीचं उत्तर माझ्याकडे नाही. अरे झोपलं, सगळं झोपलं. आता काय करू, बारी तापवायचे पण करू काय. समोर बुवा आमचं गप. अरे तुरेवाल्याला करायचं काय, सिंगल वारी सारखी बुवानी केली, आता मी करू काय. उद्या लोक म्हणतील तर दोघं वेगळं आले भेटले. कुणीला त्याला डोक्याने ठेवला नाही. खुलं खुलं म्हणतात, अजिबात खुलं. एक चढात नाही येडा आणि लांजाचा एक गांजी आला होता आणि हातभर करू तरी काय सांगा. एक त्यांचा भाग देवानंतर मला एक जोक आठवल्याचा सांगतो. आता काय करू, दुसरं आता काय नाही. बाजी सोबत आता जोक सांगूया. जेव्हा बुवांची चाल देवाला तर म्हणतील काय नाही दिलं. तुझं हे नाव कोरला राधिके, अग तुझं हे नाव कोरला राधिके माझ्या या काळजावरी. अग तुझं हे नाव कोरला राधिके माझ्या या काळजावरी. कसं मी जगाव, कसं मी जगाव तुझ्या विणा सागतरी. कसं मी जगाव, कसं मी जगाव तुझ्या विणा सागतरी. कसं मी जगाव, कसं मी जगाव तुझ्या विणा सागतरी. कसं मी जगाव, कसं मी जगाव तुझ्या विणा सागतरी. आता एक माझ्या गाऊन गातो. शाहीर याचं पण अध्यात्म आहे.
की गाई गुरांना आपल्या वासरांना लुचवायचं नाही, त्यांचं दूध काढायचं आणि कंस मामाच्या दरबारात विकायचं. मग त्या पहिल्या वासरांना त्या दूध द्या आधी. हे माझ्या गवळणीनो, अगं माझ्या मावशीनो, हे मावशीबाई पडद्याच्या आतमध्ये. आता इंटरव्ह्यू बघा, त्याला मावशी बोललं की राग येतो. मावशी पण त्या गवळीचं स्वरूप आहे. मावशी का? ती वाटाडी आहे, ती वाट दाखवणारी आहे, ती वरिष्ठ आहे, म्हणून तिला मावशी. एवढं वाईट वाटायची गरज नाही. माझ्यापेक्षा 2 महिने का होईना, भाऊ आमचा मोठा आहे. चांगलं तुरावर आलं तर त्यांचं आता काय होतं, तर झटा बांधतात ना, तर वर तर मनी हालतात. त्यांना वाटते माझ्या आता सारखं असं हलवीतच असतात बघा. या कृष्णाच्या असं हलवीतच असतात. माझे मावशी वाहिले भारी आहे. आज रिस्पेक्ट करणार माझे गुरुवार आहे समोर आहे. गवळण गातोय शाहीर, लक्ष असो. तेरा साथ है कितना प्यारा, कम लगता है जीवन सारा, तेरे मिलन की लगन में हमें आना पड़ेगा दुनिया में दोबारा. अगं पाण्याला वासरू ठेवता उपाशी, हे वंशबाई, हे माझे चमचमते बाय, आज करूया राधा कृष्णाची डबल वारी. मला राधा सांगते माझी राधा शेवटी व्हायला मोठी असते. आज पण माझी राधा व्हायला मोठी आहे. राधा गोरी असते, कृष्ण काळा असतो. राधा आज माझी जरा सावळी आहे, कृष्ण आज बऱ्यापैकी काळाच आहे. तर नेहमीच असतो काळा, आज जास्त काळा आहे असतो. अगं पाण्याला वासरू ठेवता उपाशी, अन खुशाल जेवता तुम्ही तुपाशी. कुठं ये फेडाला पाप, तुमची बघतोय पाप. हे पोरीनो, तुमची बघतोय पाप, तुमच्या बापाचा तो बाप. तुमची बघतोय पाप, तुमच्या बापाचा तो बाप. तुमची बघतोय पाप, तुमची बघतोय पाप, तुमच्या बापाचा तो बाप. तुमची बघतोय पाप, तुमची बघतोय पाप, तुमच्या बापाचा तो बाप. पाण्याला वासरू ठेवता उपाशी, खुशाल जेवता तुम्ही तुपाशी. पाण्याला वासरू ठेवता उपाशी, खुशाल जेवता तुम्ही तुपाशी. तुझ्या भेडाला पाप, तुमची बघतोय पाप, तुमची बघतोय पाप, तुमच्या बापाचा तो बाप. तुमची बघतोय पाप, तुमची बघतोय पाप, तुमच्या बापाचा तो बाप. निसर्ग देवार सार गोकुळ वरलेला, गोकुळ वरलेला, गोकुळ वरलेला, प्रेमान बनवायला सार गोकुळ भरलेला. गोकुळ वरलेला, गोकुळ वरलेला, मंतरलेलं गजबजलेलं, मंतरलेलं गजबजलेलं, नाही कशाचा व्याप. तुमची बघतोय पाप, तुमची बघतोय पाप, तुमच्या बापाचा तो बाप. तुमची बघतोय पाप, तुमच्या बापाचा तो बाप. तुमची बघतोय पाप, तुमची बघतोय पाप, तुमच्या बापाचा तो बाप. तुमची बघतोय पाप, तुमची बघतोय पाप, तुमच्या बापाचा तो बाप. सारे गोपाळ मिळून या,
हाय त्याच साप तुमची बघतोय पाप तुमची बघतोय पाप तुमच्या बापाचा तो बाप तुमची बघतोय पाप तुमच्या बापाचा तो बाप बघतोय पाप तुमची बघतोय पाप तुमच्या बापाचा तो बाप तुमची बघतोय पाप तुमची बघतोय बाप तुमच्या बापाचा तो बाप पाण्याला वासरू ठेवता काशीन खुशाला जेवता तुम्ही तुपाशी पाण्याला वासरू ठेवता काशीन खुशाला जेवता तुम्ही तुपाशी उठय बेडाला पाप तुमची बघतोय पाप तुमची बघतोय पाप तुमच्या बापाचा तो बाप तुमची बघतोय पाप तुमची बघतोय पाप तुमच्या बापाचा तो बाप तुमची बघतोय पाप तुमची बघतोय पाप तुमच्या बापाचा तो बाप तुमच्या बापाचा तो बाप गवळण झाले गवळण झालंय गण झालाय गवळण झालंय शायरांनी ज्याप्रमाणे गवळणी प्रश्न विचारलाय तो तात्विक दृष्ट्या तात्विक नाही आध्यात्मिक दृष्ट्या देण्याचा प्रयत्न झालेला आहे सोहमच्या माध्यमातून मला मगाशी एक जोक आठवला आज सांगू हा सांग एक होता भगत भगत चांगला जालीम भगत ह्या युट्यूबला टाकवा लोक म्हणतील लांबोरे बाबा काय पण बारीक सांगतो तर काय झालं होता बाजार आता लांजाचा बाजार कसा मंगळवारचा सापोच्या तळ्यावरचा वेगळा असेल काहीतरी दिवस काय दिवस आणि आपण काय करतो भय आता वाजू नका तर काय होतं आपण 2-4 दिवसाचा म्हावरं घेऊन होतो बाजार असेल त्या दिवशी आता दररोज भेटतो पहिला आणायचो आपण आणि बाबा म्हावरं घेऊन आलं ताजं म्हावरं बांगडे वगैरे आणलं आणि प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून पडवीत ठेवलं आणि काय झालं 4-5 वाजता आला बाजारात म्हावरं ठेवलं पडवीत ऐका पद्धतशीर ऐका आणि आलं त्याच्याकडे चौकशी करायला 2-4 माणसं आली भगत ना आणि असा वट्टीवर बसला होता आणि समोर माणसं चेहरा पुढ्यात खाण्याकडे त्याचा आणि धूप टाकला अगरबत्ती लावली पिंजर टाकली आणि वारा काढलं झाला गेर टाकला आता माझा माईक दुसऱ्या हातात नाही तुम्ही दाखवलं असतं टाकला सुरुवात झाली तेवढ्यात पडवीत ना पिशवी फुरसुरली मावऱ्याची प्लास्टिक ना मांजरू गेलं आता गिर तर टाकून झाला आता आता काय करायचं याचं लक्ष गेलं आता आठवड्याचा मावरा आणलेला मावरा आठवड्यात आता करायचं काय गिर टाकून झाला करू काय माणसाने त्याच्याकडे बघित सुरुवात केली पण तो भरून दे 400 रुपयाचा मावरा झाला ना 500 रुपयाचा गिराक आहे त्याला सुरुवात केला परत झालं सुरू झालं तरी पण ते जोरा सुरसुरत असा जीव याचा इकडे कावळा आठवड्यात आणलेला करायचं काय त्यामुळे शेवटी ना त्याला राहावं ना म्हणला माझे माघारणीला बोलवा त्याच आता गेर तर काढायचा नाही ना आता एवढं टाकलंय लोक काय म्हणतील तर ह्यांना काय समजेना हो नवीन देव असेल काहीतरी नवीन प्रकार असेल अरे बघताव काय माघारणीला बोल तर तिला ऐकलं हा बोला काय आपला अगं या पडवीत बघ ती गेली त्याचा अजून जीव आपलं ह्याला समजला तो पुढे ज्या आलेला देव बघायला त्याला समजलाच काय होत तर आली तर हा भय होऊन द्या तुमचं ह्याला तरी जीवात जीव नाही कन्फर्मेशन पाहिजे ना हाय काय केलं अगं हाय काय केलं भया पुढ्यात तर हाय एकच त्याला मागणं हवे आपल्या मावळ्याचं त्या असा गमती आता प्रश्न ही खरी गोष्ट आहे जेव्हा शपथ एका मित्राच्या बापसाने सांगितलं त्याला सांगितलं माझं आई ते बोलू अरे आजच्या गमती वाटतात आपल्याकडे बघत चांगला पण जीव मावल्या चांगला व डावाला खटका लागला आता सगळ्या गमती तर आता प्रश्न उत्तर देऊया बुवा चौथी बारी हाच एकच प्रश्न आहे तुम्हाला एकच सांगतो बुवा हे जे 4 प्रश्न विचारलो प्रश्न मंजुषा बुवांची 4 प्रश्नाच्या वेळेला जेव्हा आता 3 बाऱ्या झाल्या 3 बाऱ्यांना 4-12 उत्तर दिले असतील प्रत्येक ओळीचं एक उत्तर दिलं असेल त्याच्यात कुठलं तरी एक जरी बरोबर असेल ना बुवा नवलाईच्या प्रांगणामध्ये चित्तावरून भाताची परीक्षा आता ही अजून 4 देतोय म्हणजे 16 झाली एकूण तर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो शाहीर तर रावणाच्या राणीचं नाव काय विचारलं वालीच्या गुरुचं नाव काय विचारलं
तो गर्भ काढून कशामध्ये ठेवलं विचारलं आणि त्यापासून का उत्पन्न झाले हे विचारलं आणि त्याचं नाव काय. टोटल 5 प्रश्न आहेत. 5 चोक 20. आता ऐका जरा. शाहिद भाऊंचा आम्हाला प्रश्न असा आहे तर त्याचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि हे उत्तर अर्थात प्रभाकर धनावडे मौलींच्या माध्यमातून देतोय. रावणाच्या त्या राणीचं नाव मंदोदरी. दुसरी गोष्ट, वालीच्या त्या गुरूंचे नाव अगस्त्य ऋषी आणि बुवा दुसऱ्या एका ग्रंथात त्या गुरूंचं नाव विश्वामित्र असं सुद्धा दिले. रावणाच्या त्या राणीचा गर्भ काढून कुठे ठेवण्यात आला तर रावणाची ती राणी मंदोदरी हिचा गर्भ पवित्र नर्मदा नदीवर देवाने काढून ठेवला होता. त्या गर्भातून कोण उत्पन्न झाली तर त्या गर्भातून सीतेचा जन्म झाला. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आता ही 5 उत्तरं दिली आहेत. आधीची त्या 3 बाऱ्यांची 15 या आणि 5 त्या 20 याच्यातले कुठलं तरी एक जरी तुम्हाला असेल, कारण शक्यतो ह्यालाच म्हणतात शेतावरून भाताची परीक्षा. आणि जर तुम्हाला एक जर त्याचा अंश मिळाला असेल तरी सांगा की उत्तर मान्य आहे, पण माझ्या उगाच आरोप करू नका. आमची परवा बारी झाली पहिल्या माळीला, बोलतात त्यांना लय घाई असते उत्तर द्यायची. आता माणूस तसा बसलेला आहे. आता हे काय माझ्या आज्यानं उत्तर लिहिलेलं आहे. अरे कुठंतरी ग्रंथात असेल ना, ग्रंथात असेल की नाही. चंपक पुस्तकात तर नाही. चंपक पुस्तक माहिती बरोबर तुम्हाला नाही, तुम्ही नवीन, आम्ही आमच्या जमान्यात चंपक पुस्तक होती त्याच्यात होत्या गोष्टी. या असं नाही ना बुवा. आज आता माझा प्रश्न पाठ झालेला आहे सगळ्यांना. तर या कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे, पण आपल्या पोरग्याच्या लग्नात अक्षता टाकायचा मान नाही. पण पोरग्याचा भार लग्न लागतंय त्याच वेळेला आतमध्ये घरामध्ये घर देवतावर किंवा कुलदेवतावरती अक्षता टाकायचा मान आहे. शाप आणि वरदान पुढे दिलं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर देवादिकांच्या स्वयंवर नावाच्या ग्रंथात मिळेल किंवा तुमच्यानुसार कुठल्या ग्रंथात मिळालं तरी आम्ही पटवून घेऊ, फक्त ते उत्तर बरोबर पाहिजे. आता पद्धत. शाहिरा हो शाहिरा हो शाहिदा हो शाहिरा हो हा सवाल माझा रणात द्यावे पटवून उत्तर जनात जागा करून न्यावी मनात द्यावे पटवून उत्तर जनात जागा करून न्यावी मनात द्यावे पटवून उत्तर जनात जागा करून न्यावी मनात द्यावे उत्तर पटवून जनात जागा करून न्यावी मनात. लेकीच्या लग्नात टाकी अक्षत वधू आई टाकी अक्षत वधू आई टाकी अक्षत वधू आई मुलाच्या विवाहात तिला परवानगी नाही तिला परवानगी नाही तिला परवानगी नाही. भाग पहिला बाकी उरला भाग पहिला बाकी उरला खूप संतोष आहे क्षणात उत्तर पटवून जनात उत्तर पटवून जनात जागा कमोल न्यावी मनात उत्तर पटवून जनात जागा कमोल न्यावी मनात द्यावे उत्तर पटवून जनात जागा कमोल न्यावी मनात द्यावे उत्तर पटवून जनात जागा कमोल न्यावी मनात. शुभून मेला कुलदेवीच्या चरणाला कुलदेवीच्या चरणाला कुलदेवीच्या चरणाला टाकी अक्षता त्यावेळी कुलदेवीच्या स्मरणाला कुलदेवीच्या स्मरणाला कुलदेवीच्या स्मरणाला. प्रश्नपुरा धारी धरप प्रश्नपुरा धारी धरप माझं उत्तर ग्रंथ पानात द्यावी पटवून उत्तर जनात जागा कमोल न्यावी मनात द्यावी पटवून उत्तर जनात जागा कमोल न्यावी मनात द्यावे उत्तर पटवून जनात जागा कमोल न्यावी मनात द्यावे उत्तर पटवून जनात जागा कमोल न्यावी मनात.